अपशब्द करणाऱ्या खासदारांचा, पत्रकारांच्या विरोधात अपशब्द करणाऱ्या खासदारांचा निषेध 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 निषेध. अरे अशा खासदारांचं करायचं काय? अशा खासदारांचं करायचं काय? संजय दिना पाटील हाय हाय, संजय दिना पाटील संजय दिना पाटलांचा निषेध असो. 6 खासदार गेले, त्यातले खासदार संजय दिना पाटील हे भांडूपचे खासदार आहेत. आणि काही पत्रकार असतात की जरी तुम्ही कुठल्या पक्षात जरी गेलास तर त्यांची एक जबाबदारी असते की त्यांच्या प्रतिक्रिया घेणं. परंतु आज जी काय दुर्दैवी घटना पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी अपशब्द वापरले, हे खरोखरच आज लोकशाहीला ते म्हणजे खासदारांनी वापरणं आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल त्यांची सांगडी एक कुठेतरी जुळलेली असते. परंतु कुठेतरी गुरमीची भाषा वापरणं की आम्हाला तर त्याची गरज नाही, निवडणुकीपूर्वी यांना पत्रकार लागतात आणि त्याच्यानंतर जेव्हा काही घटना घडतात तेव्हा मात्र त्या पत्रकारांचा निषेध व्यक्त करतात, त्यांना शिवीगाळ करतात, अपशब्द वापरतात. आणि म्हणून आज निंबी शहरातल्या पत्रकाराने आज या ठिकाणी निंबी महानगरपालिकेच्या समोर निषेध व्यक्त केला आहे. जर याच्यावरती जर का उद्या विधानसभेत जर आवाज उठवला नाही तर हे सगळे पत्रकार उद्या किंवा परवा हे कमिशनरला एक त्याच्या विरोधात निवेदन देतील. कारण अशा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी अपशब्द वापरणे हे गैर आहे. आणि त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र पुन्हा परत पत्रकार या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करतील. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांवरती जे शब्द वापरलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. याच्यावरती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यासाठीच आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व पत्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि लवकरात लवकर या खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी करतो. अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगा घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता.